संत मार्गी चालती त्यांची लागो मजमाती। काय करावे साधने काय नव्हे एकतेने। शेष घेईन उचिष्ट दाय धनीवरी पोट। काय करावे साधने काय नव्हे एकतेने। तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चयी। काय करावे साधने काय नव्हे एकतेने। मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव। मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव। मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव। मुक्ताबाई ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं। शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी। स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्। ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या। यावार करी संतांच्या। वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या। प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी। संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती। काय करावे साधने काय नव्हे एकतेने। संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा
संतांचं जीवन मला किती अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे या गोष्टीची कारण मीमांसा करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत. जाडे माऊलींच्या फळावर संपन्न होत असलेला विश्वमाऊली ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा 728 वर्ष आपण अत्यंत आनंदामध्ये साजरं करत आहोत. उपस्थित संत सज्जन मायबाप, जाडे माऊलींचा, मोरे महाराजांचा विशेष आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने कायमच दरवर्षी असतो, परंतु तिसऱ्या वर्षी सेवा केली. गेले वर्ष मला अट्टहास केला, पण मला काही ते शक्य झालं नाही. पण माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या साधकावर ज्यांचं विशेष नितांत प्रेम आहे, प्रेममूर्ती श्रद्धेय गुरुवर्य बाबांचाच फोन झाला. पृथ्वीराज बाबांनी फोन केल्यावर काय ताकद आहे महाराज, नाही म्हणायचे. तू कीर्तन केलं पाहिजे म्हटलं, काही असलं तरी मग एक मी कीर्तन करेन. तसं तर मला बाबांनी समाधी सोहळ्याचा आग्रह केला होता, पण मला ते काही शक्य नाही, कारण आईसाहेबांच्या फळावर जे उत्सव असतात, आपली परंपरा आहे, थोडंसं आपणही आपल्या फळ परंपरेला जागलं पाहिजे, थांबलं पाहिजे, सेवेत गेलं पाहिजे. कीर्तनाची काही सेवा नसते, एखाद्या ठिकाणी टाळाची ही सुद्धा सेवाच आहे आळंदी क्षेत्रामध्ये, आहे की नाही. त्यामुळं तिथं हरिपाठ आहे, 2 वेळ कीर्तन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, आणि या सगळ्या गोष्टीतून मुद्दामच नकार देत होतो. असं काही विशेष कुठलंही कारण नाही, म्हणून आळंदीमध्ये फारच कीर्तन कमी करतो. पण कमी करता करता 4-5 होता असं आहे. पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे. गुरुवर्य बाबा प्रत्यक्ष आशीर्वाद द्यायला हजर आहे. मी आपणा उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो, दंडवत करतो तुम्हा सगळ्यांना. सगळी रथी महारथी मंडळी आहे. श्रद्धेय मंगेशजी महाराज जाधव आहेत, चव्हाण माऊली आहे, गोड ज्यांची आरंभी चाल झाली अशा आदरणीय कैलासजी महाराज पवार आहे, श्रद्धेय अवचार महाराज आहे, आमची माऊली आहे. या सगळ्यांबद्दल अंतःकरणामध्ये खूप जिव्हाळा आहे, प्रेम आहे. तुम्हा सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन करताना दुसरं काय सांगावं, मला वाटत नाही. या क्षेत्रामध्ये संत सोडून दुसरं काही सांगावं. या क्षेत्रामध्ये संत जीवनच सांगावं महाराज, कारण या भूमीने संत जीवनाचा काय प्रभाव असू शकतो हे मोठ्यात मोठ्या योग्यावर, मोठ्यात मोठ्या तत्ववेत्यावर, मोठ्यात मोठ्या राजावर या भूमीनेच दाखवून दिलेलं आहे. संताचा काय प्रभाव असतो हे देवाला सुद्धा दर्शवणारी हीच भूमी. एक अलौकिक साम्राज्य संत जीवनाचं तुम्हाला अनुभूतीला येऊ शकतं. याची प्रतीती जर कोणाला करून घ्यायची असेल तर त्याला आळंदी क्षेत्र पाहावं लागतं महाराज. 5 तत्वाने सम्मिलित हे तीर्थक्षेत्र आहे. असं कुठं कुठं घडत नाही. काही क्षेत्रामध्ये आपण गेल्यावर आपल्याला तीर्थ घडत नाही, संत मिळतात, देवता मिळत नाही. इथं देवता आहे, इथं संत आहे, इथलं तीर्थ आहे, इथलं क्षेत्र आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं या 4ही गोष्टी वैभवात नांदवण्याकरता या क्षेत्रामधली साधना आहे. या 5 गोष्टीचं सम्मिलित दर्शन आळंदी क्षेत्रामध्ये होतं. इतरत्र आपल्याला त्या अनुभूतीला पाहायला येत नाही. देवतेबद्दलचा विचार करा. सामान्य देवता इथली जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, शिवपीठ हे जुनाट. जुनाट म्हटलं आजकालचं हे नव्हे, आजी कालीचे असं वर्णन ज्या वेळेला आपण करतो, देवतेचं वर्णन सामान्य इथले. तसं तर आळंदी क्षेत्राचं महिमान सांगत असताना इथल्या देवतेलाच राजा म्हणावं. मग नंतर ही प्रमाण देशिक राजा दया निधी अलंकापुरी जो नांदे. पण ज्ञानोबारानंतर राजा इथं कोणी झालं नाही. इथला राजा मूळ सिद्धेश्वर आहे, आणि सिद्धेश्वरांनी ज्ञानोबारांना या नगरीचा राजा केला. म्हणून देवता महान आहे.
क्षेत्र महान आहे. ज्या काही गावांचं वर्णन ग्रंथ परंपरेमध्ये आलं तिथं माझ्या गावाचं नाव तुकोबारायांना दिसलं नाही, नामदेवरायांना माझ्या गावाचं नाव दिसलं नाही, त्यांना इसरूड दिसलं नाही, त्यांना शास्त्री महाराजांचे व मोठ्या कीर्तनकाराचं गाव नाही. ते म्हटलं मी त्याच गावाचं वर्णन करेल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, किंवा धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. कोणाचंही वर्णन करतील ते संत कसे, कोणाचंही वर्णन करतात त्याला जाहिरात म्हणतात, ते वर्णन नाही. वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये झालेलं वर्णन संत साहित्यामध्ये, अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा अलौकिक ठरते. शेकडो वर्ष झाली. याचं कारणच हे की ते वर्णन वस्तुनिष्ठ आहे, आविर्भाव नाही त्या वर्णनात. म्हणून 5 तत्वाचं संमेलित दर्शन आळंदी क्षेत्रामध्ये होतो. मी सांगत होतो देवता क्षेत्र, सामान्य क्षेत्र आहे. बरं तीर्थाकडे चला, काय तीर्थ आहे महाराज इंद्रायणी. या तीर्थाचं वर्णन ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी, स्नान घळता अभय देशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी, प्रसन्न होती हरिहर. या तीर्थाच्या स्नानाला येताना एकनाथी भागवतातल्या ओव्या काही वाचा. तुम्ही भागवत धर्म अनुगामी, तैच भेटीला ही जे आम्ही, कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केली या. नाथ महाराज म्हटले कोट्यावधी निष्काम भावनेनं पुण्य प्रयागासारख्या तीर्थावरती आम्ही केले, आणि त्या पुण्याईचा केलेला परिणाम आहे की आम्हाला ज्ञानोबारायासारख्या साधूचं दर्शन होत आहे, या भूमीचं दर्शन होतंय की ज्या भूमीतली माती सुद्धा कपाळाला बुक्का म्हणून लावली तरी जीवन शोभायमान होतं. इतकी सुंदर भूमी आहे. इथली देवता महान, इथलं संतत्व महान, इथलं क्षेत्र महान, इथलं तीर्थ महान, आणि सगळ्यात महत्त्वाचं या 4 गोष्टींना बांधून ठेवते अशी इथली साधना महान आहे. हो, इथली साधना ओळखू येत नाही महाराज. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पनमीर. इथलं कोणाला ओळखू येतो? इथली साधना ओळखायला अनेक जन्म घ्यावे लागतील. अरे मळालेलं धोतर, मळालेला सदरा घातलेला आळंदीत ज्ञानोबारायांच्या दरबारात अजान वृक्षाखाली एखादा म्हातारा बसलेला असला, पाहत सुद्धा नाही आपण त्यांच्याकडं. पण त्यांच्याकडं पाहत जरी नसलो आणि त्यांची अनुभूती घ्यायची असली तर पुढं ज्ञानेश्वरी आहे, डोळे बंद आहे, खळा 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 नुसत्या ओव्या चालल्या. इथली साधना ओळखू येत नाही महाराज. इथं मळालेल्या कपड्यातला सुद्धा गाथा कंठस्थ असलेला महात्मा सापडतो, ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले महात्मे सापडतात. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये आपण संत जीवन ऐकावं, संत जीवन पाहावं, संत जीवन न्याहाळावं, त्या दिशेनेच आपण प्रयत्न करावा. असा संत नाही वारकरी संप्रदायात की ज्या संतांनी ज्ञानोबारायचं वर्णन केलं नाही, माऊलीचं वर्णन केलं नाही, असा संतच नाही. कदाचित असला तर संत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण वारकरी संप्रदायाचा विस्तार हा मैत्रीतून झालेला विस्तार आहे. मी धाडसानं बोलतोय आपल्यासमोर. ज्ञानोबारांनी करून घेतला हा विस्तार. ही कीर्तन परंपरा, फड परंपरा, भजनाची पद्धती, हे सगळं ज्ञानोबारांचं दान आहे या महाराष्ट्राला. आपण फडकरी पाहतो, तुम्ही वास्करांचं भजन बघा, देहूकरांचं भजन बघा, मुक्ताबाई फड परंपरेचं भजन बघा, आजरेकरांचं फड परंपरेचं भजन बघा, जोग महाराज शिक्षण संस्थेचं भजन बघा. या सगळ्या पद्धती ज्ञानोबारांनी दिल्या. कारण या फड परंपरेचे अधिपती नामदेवराय आहेत. शिंप्याचा पोरयक खिडिया नामा, त्याने सतत फळ जागविला. आद्य फळकरी नामदेवराय, आणि त्या आद्य फळकऱ्यांचे आजी गुरु मुक्ताबाई, आजी गुरु ज्ञानोबाराय. फड परंपरा ज्ञानोबारांनी जन्माला घातली. या राज्यात भजन करावं लागेल तुम्हाला. आपला देव भजन प्रेमी, हे ज्ञानोबारांना आवडीचं. ज्याला ज्याला भजन आवडतं त्याला त्याला ज्ञानोबाराय आवडतच असतील म्हणून भजन आवडतं. ज्याला भजन आवडतं ज्ञानोबाराय आवडत नाही, समजावं ते नाटक आहे. विठ्ठल विठ्ठल खरं कीर्तन म्हणजे भजन. या महाराष्ट्रात गायक अनेक आहे.
गायकांवरती, त्यांच्या नावांवरती, त्यांच्या गायकीच्या उपासनेवरती PhD करता येईल इतके मोठे मोठे गायक आहे. पण ज्ञानोबाराय गाता येतील असं भाग्य ज्ञानोबारायांनी या क्षेत्रात राहणाऱ्या गरिबाच्या लेकराच्याच पदरी घातलं. महाराज गायक अनेक आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय नाही गाता येत. मृदंग वाजवणारे थोडे या देशात, पण थाप सुद्धा टाकता येत नाही ज्ञानोबाराय तुकोबाराय गायला लागल्यावर. पखावाज वादक बघा तुम्ही, या देशातले सर्च करून बघा. पण ज्ञानोबाराय गायला गरिबाच्या लेकराला ज्ञानोबारायांनी ते दान पदरात घातलं. नामदेवरायांना पुढं केलं. अट्टहास ज्ञानोबारायांचाच होता की नामदेवरायांना तीर्थयात्रेला घेतलं पाहिजे. जातच नव्हते ते, प्रेमानं सोबत घेतलं आणि गेले. अगोदर जात नव्हते आणि एकदा गेले तर सोडायला तयार नव्हते. समाधी सोडायला यायच्या अगोदर काही प्रकरण मी वाचली, थोडंसं पाहायला मिळालं. मी भारावून गेलो असा प्रसंग पाहला. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झाला. अनु रेणू कसे उतरले, कोणी हात धरला, कसं पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानोबारायांना पाहिलं, कसं आई रुक्मिणीने पाहिलं, कसं इंद्रायणीचं तीर्थ आणलं, हे सगळं वर्णन नामदेवरायांनी अभंगात केलेलं आहे महाराज समाधी सोहळ्याच्या. या वारकरी संप्रदायावर नाही हो, अख्ख्या सनातन धर्मावर उपकार करून गेले नामदेवराय. सनातन धर्मावर. वारकरी संप्रदाय म्हणजे छोटी होईल संज्ञा. सनातन धर्मावर ज्ञानोबारायसारखा महात्मा काय संप्रदायापुरता मर्यादित आहे का? एका संप्रदायानं पूजन करावं ज्ञानोबारायांचं. अख्ख्या सनातन धर्मानं संतत्व म्हणून विश्वात कोणाला शोधायचं असेल तर ज्ञानोबारायांकडे जावं लागतं. म्हणून त्यांना विश्व माऊली म्हणतात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात, कोणालाही म्हणत नाही. ते समाधी सोहळ्याचं वर्णन केलं. समाधी सोहळा झाला आणि हा समाधी सोहळा झाल्यानंतर पुढची पांडुरंग परमात्म्याची वारी आली. सगळे संत वारकरी पंढरीला गेले. पंढरपूरच्या वारीचा नियम असा आहे, तिथं नामदेवरायांनी कीर्तन करावं वाळवंटात आणि सगळ्यांनी ते कीर्तन श्रवण करावं, ऐकावं की नाही. नामदेवराय कीर्तन करायचे पण रंगतच नव्हतं कीर्तन. रंग नावाची देवता कीर्तनात येत नाही. रंग नावाची देवता आहे, तिला बोलावं लागतं, तिला आव्हान द्यावं लागतं. 17 पुराणांची रचना केलेले महर्षी व्यास असंतोषी होते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्दन क्षेमार्दम पिपत शुकगाथा तुलसुदाम. जावं कुठं? 17 पुराणांची रचना करणाऱ्या महात्म्याने म्हणावं. तिथं नामदेवरायांची अवस्था झाली. नामदेवराय नाचत नाही, गात नाही. शेवटी वारकऱ्यांच्या तक्रारी यायला लागल्या. गेल्या वर्षी सारखं नाही झालं, गेल्या वर्षी चांगलं झालं. परमात्मा म्हटले, नामदेव महाराज जरा लक्ष द्या बरं का. यूट्यूब हे यूट्यूब वगैरे 1-1.5-2 वर्ष चालेल, तुम्ही ध्यान द्या जरा. तक्रारी तुमच्या रंगत नाही म्हणे. नामदेवराय म्हटले, देवा मला नाहीच रे तर वाळवंटात जाऊ वाटत. का? कारण कीर्तन तेव्हा रंगायचं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अरे माझी माय नाही रे माझ्या पाठीमाग, आणि काय कीर्तन करू? मला माझ्या ज्ञानोबारायांची लय आठवण येते देवा. अरे वारी माझी तर ज्ञानोबारायांचं वर्णन आळंदी, पण ते असल्याशिवाय मला तुझं वर्णन नाही रे करता येत. अरे नाच नामदेवा, वारकरी पंढरीला तुझ्या कीर्तना करता आले. मी नाचावंसं वाटतं का तुला? हो वाटतं ना. मग मला एकदा ज्ञानोबारायांची भेट करून दे ना पुन्हा. समाधी घेतली. देन देवा, अरे तुला काय अशक्य आहे? आणि दर्शन झालं तर श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी. जर माझ्या माऊलीचं दर्शन मला झालं तर मी आण घेऊन सांगतो तुला, अरे थकेल तो वर नाचर वाळवंटात, फक्त माझी ज्ञानदेव नावाची माय मला एकदा दाखव. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जीवार, नामया
नामयाचा जो निवार असेल, काय प्रेम असेल. सखा विरळा ज्ञानोबासारखा मित्र नाही नामदेवराय म्हटले. जनाबाईंनी त्या मित्रांचं वर्णन करावं आणि ती मैत्री तीर्थयात्रेतून निर्माण झालेली होती महाराज. ज्ञान आणि नाम मित्र होतं, सखा होतं, तेव्हा वारकरी संप्रदायासारखा पंथ निर्माण होतो. तसं कसं होईल? केवळ ज्ञान पंथ चालू शकत नाही, केवळ नाम पंथ चालू शकत नाही. ज्ञानाला नामाची जोड लागते आणि नामाला ज्ञानाची जोड लागते. हे सुरळीत पांथस्थ तुम्ही मी झालो, हे उपकार ज्ञानोबारांचे, हे उपकार नामदेवरांचे. हो, तुकोबार आहे त्याची अभंगाच्या द्वारा सांगताय, तुम्ही योग्य पांथस्थाच्या मागं चाला, कोणाचे मागं जाऊ नका. ओरड वाटतं मला ज्या घरात वैभवलक्ष्मीचं पारायण करणाऱ्या महिला या राज्यात राहतात. किती अवघड आहे, कठीण किती. 728 वर्ष झाली ज्या ग्रंथाचं महिमान आपले पूर्वज आपल्याला सांगत आले, त्या राज्यात एखाद्या बाईनं श्रीमंत होण्याकरता वैभवलक्ष्मी वाचावी आणि तिनं अपेक्षा करावी आमच्या घरात सुख आलं पाहिजे. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून जर घरात श्रीमंती आली असती तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिल्या असत्या तुम्हाला. त्याच्यावर झटके घेतले असते, फॉर्म भरा नमूद करा. सरळ आहे ना. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली एखादी महिला लेकबाय बिद्या करताना, मुलगी बिद्या करेल, औक्षण करेल, तिचं हळद अक्षत कुंकू तिलक करेल, तिला औक्षण करेल, पदरानं डोळे पुसेल, कपाळावरून डोक्यावरून मस्तकावरून हात फिरवेल, हाताला धरून गाडीत बसवेल, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरातल्या, गावातल्या, खेड्यापाड्यातल्या बाईने एक कृती करावी. गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या बरोबर आलेल्या तिकडच्या काही महिलांना सांगावं, ताई थोडं थांबा, आम्ही घरात जाऊन आले. तिनं घरात पळत जावं. कुठं जावं? देवघरात जावं. देवघरात ठेवलेला विश्वमाऊली ज्ञानोबारांचा वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणावा आणि त्या सासरच्या महिलांकडे देऊन म्हणावं, आम्ही तुम्हाला आमची लेक तुमच्या घरी पाठवताना काही नसू देऊ शकलो, आम्ही गरीब आहे, काही देताच येणार नाही आम्हाला तुम्हाला, पण तुमच्या घरी सून म्हणून नांदायला येणारी जी पोरगी आम्ही पाठवतोय, हे ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी आहे, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणणारी माय या राज्यात ज्या दिवशी जन्माला येईल त्या दिवशी घराघरात ज्ञानेश्वरीची पूजा होईल. बांधून ठेवतो. अरे आईच्या चोळीची गाठ बांधलेली काय कामाची? ती मोकळी केल्याशिवाय लेकराचं पोट भरत नाही. तशी तुमची माझी आई ज्ञानाई आहे. त्या आईकडेच कौशल्य महाराज थकलेल्या जीवाला विसावा देण्याचं, दुसरं कोणाकडेच नाही. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये तर सगळ्या संतांनी बोट ज्ञानोबाऱ्यांकडे जा, तिथं जावं. ते कोर्ट आहे शेवटचं, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या पलीकडे कुठं फिरत बसू नका, जाऊ नका, माझ्याकडे प्रमाण आहे. सुखाचा निदान तो माझा सोपान, सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान, मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान, सुखाचा निदान तो माझा सोपान,
विश्रांतीच घ्यायची असेल तर ज्ञानोबाराशिवाय, सोपान काकाशिवाय, मुक्ताबाईशिवाय, विश्वगुरु निवृत्तीनाथाशिवाय पर्यायच नाही महाराज. मी धाडसानं बोलतोय तुमच्या समोर. या विश्रांतीपर्यंत जा. या चिल्लर चाल्लर विश्रांत्या सोडून द्या आयुष्यातल्या. ही सुखाची विश्रांती. आणि आपली जी धावपळ चालली ती सुखाच्या विश्रांती करता चाललेली. 2 तास झोपलेला माणूस, दमलेला माणूस झोपला तर बरं वाटतं. अनंत जन्माची, अनंत काळाची ही थकलेली, भागलेली, शिनलेली पिढी या सामान्य सुखात, सामान्य विश्रांती तृप्त होईल कशी? बाळाला तो बापही झोपवतो, पण आईसारखं नाही ना. आत्याही झोपवते. 12व्या अध्यायातली गोवी इतकी गोड आहे, म्हणजे रडणारं पोरग आहे. आई बाहेर गेलेली मार्केटला, बापाकडे दिलं झोपत नाही, राहत नाही. आत्याकडे दिलं, मावशीकडे दिलं, काकीकडे दिलं, कोणाकडेच राहत नाही. माय घरी आली, रडणाऱ्या पोराचा आवाज ऐकता बरोबर पिशवी फेकून दिली. आणि नवऱ्याला म्हणते, अहो जरा त्याला झोप आली, काही कळतं तुम्हाला? तो म्हणजे 2दा घातलं त्याला पाळण्यात, ती झोपत नाही, मी काय करू? ती म्हणे बघा कसं झोपतं ते. तिनं ते बाळ घेतलं आणि पाळण्यात घातलं. जगातली प्रत्येक आई आपल्या लेकराला झोपवताना एक विशिष्ट आवाज काढते, जो जगातल्या कुठल्याही असामान्य तत्ववेत्याला कागदावर लिहिता येत नाही. ती असं काहीतरी म्हणते, हा आवाज कोण्या कागदावर लिहायचा? लिहिताच येत नाही. ज्ञानोबा त्या आवाजाला नाव काय देता बघा. त्या झोपवणाऱ्या बाईला ज्ञानोबा म्हटले, 17वीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरू गाशी, समाधी बोधे निज विषयी बुजावून. तो हल्लरू आईलाच गाता येतो महाराज. आईशिवाय दिले लेकरू झोपू शकत नाही. तसं अनंत जन्माचं दुःख आयुष्यातून घालवायला हल्लरू गायला ज्ञानोबाच लागतील ना. ते काय सामान्याचं काम आहे का हो? ते ताकदीचा गाणारा लागेल, आपली माय लागेल. जन्म जिनं दिलाय ती आई. दुसरीची माय खूप दिसायला गोरी, अरे दुसरीची ना, पण आपली माय काळी असेल. पण अरे करंगुडी कापली तरी दुःख होतं. तिनं चरकन पोट फाडून घेतलेले का जन्माला घालताना? आई कशाला म्हणता? ती काळी असेल रंगानं, पण तिच्या कासेतलं दूध आपल्याकरता अमृत आहे. तशी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आपली आई आहे महाराज. संत आपली मायबाप आहे. म्हणून त्यांच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे. तुकोबा म्हटले, इथं प्रत्येक जण प्रवासी आहे, तुम्ही कोणाच्याही मागं जाऊ नका. संत मार्गी चालती, तुम्ही त्यांच्या मागं जा. कोणाच्या मागं जावं, कोणाच्या मागं जाऊ नये याचे खूप चांगले पुरावे. कोणाच्या जाऊ नये आणि कोणाच्या जावं. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मतस्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो. जाऊ नका या लोकांच्या मागं, हे त्रास देतील तुम्हाला. कोण? खरं. खरं म्हणजे गाढव. गाढवाच्या मागं जाऊ नये असं म्हणता. कुत्र्याच्या पुढून गाढवाच्या मागं जाऊ नये. मूर्ख. काय मूर्खाच्या मागं जाता? एकानं केलं तेच माणूस करत बसतो. सध्या मूर्खाच्या मागं प्रवास करणारी इतकी टोळी जन्माला आली. काव कुठं चालले काही पत्ता नाही. बरं ओरिजिनल मूर्ख, बरं तरुण तरुण पोरं. एखादा ट्रेंड निघाला बघा ना, ते व्हॉट्सअपला मागं ते काय एकानं फोटो टाकला की तेच माय सेल्फी, तर तेच यायचं व्हॉट्सअपला आणि फेसबुकला. कायच करा. जोडीदाराचा एकानं फोटो टाकला, माझा जोडीदार, अख्ख्या जोडीदारांचेच फोटो. काय करा. तुम्ही एखाद्या बसस्टँडवर रिकामपण काढून वेळ काढून बसा. मी त्या बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळा नावाचं बसस्टँड आहे, तिथं बसलेलो होतो. म्हणजे लोक पोरं कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातले कोण्या जगात जीवन जगता ही शंका आहे. मी बसलेलो त्या बसस्टँडवर आणि एक नवीन जोडपं आला, असं हातावर मेहंदी बिंदी काढलेली. हो, मी त्यांना पाहिलं, म्हटलं हे नवीन आहे, आपण आता जुने झालो, ते जागा दिली पाहिजे. मी उठलो आणि मागे गेलो. तिथं पंखा बिंखा होता. शक्यतो बसस्टँडवर 1-2च पंखे चालू असतात. पंखे खूप असले तरी तो चालू होता. मी उठलो मागच्या लाईनमध्ये बसलो. असे समोर समोर होते ते 2-4. ते आले 2 जण बसले आणि ते झाल्या ना त्यांच्या गप्पा चालू. ती मुलगी म्हणे, तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं?
हा म्हणे तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसून राहिलं. म्हटलं मेलो गड्या आता, सारं जग? हां खरंच सांगा तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतो? म्हणे मला तुझ्या डोळ्यात सारं जग दिसतं. मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं भाऊ या जगात मग एस टी दिशीन कुठे तर पाय, मी 1.5 तास झाले या बसस्टँडवर बसलाय. तो कंट्रोलर बी धड सांगत नाही, तुला त्या जगात जर दिसली तर माय खूप चांगलं होईल. सोशल मीडियातली पिढी नवीन ट्रेंड येतोय जगात, तसंच कोणी वागतं, तसंच कोणी बोलतं. चित्रपट पाहला तसंच वागतं. पडद्यावरचं जर तसं वागावं वाटतं तर ज्ञानेश्वरी वाचल्यावर का माणसाला वागावं वाटणार नाही? शुल्लक लोकांना पडद्यावर पाहिल्यावर जर ती भूमिका आयुष्यात साकारावी वाटते, तशीच वेशभूषा केशभूषा करावी वाटते, तर ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव 100% होईल महाराज. ती पुण्यवानाची शब्द आहे. चित्रपट पाहून बदल होत असेल, एखादी रील बघून बदल होत असेल, तर ज्ञानेश्वरी वाचून आमच्यात बदल होत नाही हे म्हणणं साफ चुकीचं आहे. एक तर तुझं ज्ञानेश्वरीत मन नाही, आणि एक तर ज्ञानेश्वरी तुला जवळ धरत नाही. आपण लाख ज्ञानेश्वरी वाचू, पण ज्ञानोबारांनी जवळ धरलं पाहिजे ना. मी कायम सांगतो, नित्य पारायण करणाऱ्याला विचारा तुम्ही, ओवी पुढं गेली तरी आवाज देते ती मागून, अरे मला वाच रे बाबा, मी माझ्या माऊलीच्याच मुखातली, मला सोडू नको, मला वाच. जीवला होता तो महाराज ते ओव्या. तुम्ही अभंग वाचा, ओव्या वाचा, मागून आवाज देता. तर काय मूर्खाच्या मागं प्रवास करायचा? खरं मूर्ख स्वेच्छाचारी. स्वेच्छाचारी म्हणजे मी म्हणेल तेच खरं, असा एक जगात वर्ग आहे. अशा लोकांच्या मागं जाऊ नये. त्यांना शास्त्र आधार नसतो, पुरावा नसतो. ते ना संतांना मानतात ना ग्रंथ मानतात. कुठलं तरी आपलं काढायचं आणि जगापुढं मांडायचं. जग मान्यता देतं म्हणून तो मोठा आहे असं कसं होतं? अरे आधार पाहिजे ना काहीतरी. स्वेच्छाचारी मी म्हणल तेच. नाथ महाराजांचा निर्देश आहे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे,
आपुल्या मतीचे आपल्या मतानं जे माणसं पंथ दाखवतात समजावते स्वेच्छाचारी तार्किक हा काही तर्क वितर्क काढणारी माणसं असतात त्यांनाच काय संतावर प्रेम जळेल. तर्क व वितर्क काढणारा संतावर साधवर प्रेमच करू शकत नाही महाराज. प्रेम करायला रक्तच वार करायचं लागतं संतावर प्रेम करायला. शोतो की बाजार में फतरो का व्यापार करना दुनिया का काम आहे. इकडं चालत नाही तो जगातला नियम. नापास होतात माणसं. तार्किक हा अनुभव शून्य हा या प्रत्येक शब्दावर कीर्तन करता येतील इतके सखोल शब्द आहेत किंवा त्याची विस्तारानं चिंतन उदाहरण असं आपल्याला देता येईल. वेळेची मर्यादा आहे आपल्याला तिकडे जायचंय नाही. अनुभव शून्य हा कवळीचा अनुभव नाही ना काकड्याचा ना हरिपाठाचा ना पायवारीचा आणि त्यानं तत्वज्ञान सांगावं. सांगा आता हे म्हणून वारकरी संप्रदाय हा तत्वप्रणाली जोपासणारा संप्रदाय महाराज. ओ पिकलेली वाणी पहा तुम्ही. अरे तुम्ही एखाद्या फळावर एखाद्या वारकऱ्याचं कीर्तन आहे का नित्य दरमा येणार आहे वारकऱ्याचं काय साधं साधं बोलता पण असं वाटतं ऐकतच राहावं. वाणी पिकलेली असते महाराज. अनुभवाचा तो परिणाम असतो. केलेल्या सेवेत तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळास. अनुभव शून्य हा अनुभव शून्य माणसांच्या मागे जाऊन अगुणज्ञ आपल्या जवळ राहतात पण आपल्या गुणावर किंमत करत नाही. आपल्या गुणाला दाद देत नाही. काय लागतात त्यांच्याजवळ. फार जवळचा मित्र आहे कधीच म्हणत नाही अरे काल काय चाल गायली रे वा ते मधलं मला खूप आवडलं गड्या म्हणावं ना आपल्या मित्रांना कधीतरी. आपल्याला अडचण काय पण गुणावर किंमत प्रेम नसलेली माणसं जवळ थांबवू नये त्यांच्यासोबत जाऊ नये. अगुणज्ञ पिछा सोडला पाहिजे त्यांचा. जगाचं कौतुक करायला तुला वेळ आहे माझं नाही. तुझ्या जीवाभावाच्या सख्याचं नाही. अरे खोटं कर माझ्या तयारीपर्यंत पण कर ना. मी तुला सखा म्हणतो तू कधीच माझं वर्णन करत नाही. अगुणज्ञ काय शास्त्रामध्ये आपल्या वडिलांनी आपल्या बापदाद्यांनी आपल्याला ही सगळी भांडवल दिलंय. अमत स्थिरम ज्याचं मत स्थिर नाही. आज एक भूमिका उद्या एक भूमिका अशी मंडळी संतांपर्यंत जाऊ शकत नाही. माणसाचं मत स्थिर पाहिजे. मत म्हणजे मत नाही म्हणत मी आता गेलं ते 5 वर्षावर. भूमिका माणसाच्या बदलता वेळोवेळी पहा तुम्ही. अमत स्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो. शास्त्र म्हणतं जाऊ नका. ही लोक फसवतील तुम्हाला. यांच्या मागे जाऊ नका. महाराज जाऊ नका थोडीच ऐकायला आळंदीत आलो. अरे कोणाच्या जावं ते सांगा. मी सांगतो त्यांच्या मागे जा तुम्ही. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्य तेषां पार्श्वम गच्छयो. जे वेदाच्या मागे गेले त्यांच्या मागे जा. वेदानुगामी सच्शील हा ज्यांचं शील चांगलं आहे त्यांच्या मागे जा. ज्ञानोबऱ्यांना पाहिल्यावर फोटो जरी पाहिलं तरी प्रेम करावं वाटतं. महाराज हे माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे असं वाटतं. ते शील असतं. सच्शील हा धर्मात्मा. ज्ञानोबा सगळ्यात मोठी धर्माची मूर्ती. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितलेला धर्म कोणाला वाचता आला नाही सांगणं तर सोडून द्या. वाचता आला नाही कारण ज्ञानोबारे म्हटले हे ज्ञानेश्वरीच तर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले. हे धर्माचं कीर्तन आहे. गा भलं होईल तुमचं. इकडं तिकडं काय वाचत बसता का. विश्वासाला तुडवीजे चोरा ज्ञानोबरे बोलतात. शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे माणसाचं वाटोळ करतील अशी ग्रंथ नशी पुराण कोणी काही ग्रंथ काढेल म्हणेल वाचा असं नाही. ज्ञानेश्वरी हे आम्हाला प्रमाण आहे. नामदेवराय तुकोबारे आम्हाला प्रमाण आहे. काय लागतो जगायला गाथा ज्ञानेश्वरी जवळ असली ना जगातली कोणतीच ग्रंथ जगायला लागत नाही. काय लागतं ज्ञानोबारीने ते उपकारच केले आपल्यावर. धर्मात्मा धर्माचं कीर्तन आहे ते. चला वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान. ज्ञानोबाऱ्यासारखा कोण पुण्यवान महात्मा आहे की ज्यांचं दर्शन घ्यायला सुद्धा पुण्य लागतं. म्हणजे किती पुण्य असेल. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. बरं झालं
आम्हाला ज्ञानोबारांचं दर्शन झालं. पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च. आपण श्रुती पाहिली नाही, वाचली नाही, वाचली तर कळणार नाही, काय जाऊ नका तिकडं. पण श्रुती स्मृती ज्यांच्याकडं पाहिलं की आठवणीत येतात त्या संतांकडे जा ना. किती ओवी सुंदर आहे बघा. श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे हे त्याच्या पुढची होई बघा. तयाची आचरावी पावले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले ऐसे लाहे. मग त्यांच्या मागं जाण्याकरता असे नेमके कोण आहे? अरे संत आहे, त्यांच्या मागं जा ना. अभंगाचं पहिलं संत मार्गी चालती, संत मार्गी चालती, संत 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 मार्गी चालती त्यांची लागो मज माती. त्या संत ज्या वाटेनं गेले यद्यदाचरते श्रेष्ठा तत्त देवे तरोजना सहित प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते त वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ जा. बाबो ही सुलभ वाट ज्ञानोबारांनी तयार केली. त्या वाटेला तुम्ही जा. त्यांची लागो मज माती. अरे माती जरी मिळाली तरी तुमचं कल्याण होईल, भलं होईल. तुकोबारांनी काय गोड वर्णन केलं अभंगामध्ये. तुकोबारांचा एक एक शब्द म्हणजे भगवंताची सेवा. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर महाराजांचं आपल्या जीवनाचं कल्याण करणारं अक्षर आहे. आपण तितक्या प्रेमानं वाचत नाही हे आपलं दुर्दैव आहे. किंवा लोकांना आता 30% समाज बाबा आमच्या अनुभूतीला येतं कानाची चोचले पुरवण्याकरता कीर्तनात येतं. 30% समाजात गावोगावी बऱ्याचदा काही गोष्टी बोलायची मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो. आळंदी क्षेत्रात मला पिंगळा म्हणायचीच इच्छा होत नाही. मला वाटत नाही म्हणावं. आता नाही वाटत पुरुषोत्तम महाराजांनी कधी आई म्हणावं, त्यांना वाटत नाही म्हणावं. पण काय झालं ते एक बलस्थान तयार झालं. आता ते म्हटल्याशिवाय लोकांना कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही अशी परिस्थिती झाली. समजावं हे लोक तेवढ्यावरच प्रेम करतात. यांना आपण केलेलं चिंतन, आपण केलेला अभ्यास, आपण केलेली उपासना, आपण इकडून तिकडून गोळा करून एक नाथ भागवतातली काढली, ज्ञानोबारांची काढली ओव्या. मी आतापर्यंत तुम्हाला ह्या ओव्या हे श्लोक म्हटले हे काय मला बसावंच लागलं ना, कुठंतरी ऐकावंच लागलं ना, कोणाच्या तरी श्रीमुखातून पाहावंच लागलं ना काहीतरी कुठेतरी शोधून. पण 30% समाजच असा झाला. तुम्ही करणार काय? कानाची चोचली पुरवण्याकरता किंवा काळ
काही काही गावात गेल्यानंतर लोक स्वतः सांगतात, महाराज कसं होऊ देतात. अरे कसं म्हणजे काय, तर काय घुंगरं बांधायची बाबा, होऊ द्यायचं कसं, अपेक्षा काय तुला. बोधे बाबा चाल म्हणायची, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. बाबांची आवडीची संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. अरे काय सांगतो भल्या माणसा, जाऊ दे. आम्ही तर ठरवलेलं आहे 2 4 5 10 5 50 कीर्तन कमी, अशी 3 3 2 2 वर 2 2 1 1 वर आपण आता एकच करावं वाटत. कशासाठी करायचं आता, आपली जिरली ना फिरून फिरून, कशासाठी. पण निदान आपण एखाद्या अभंगाची सेवा करत असताना ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या नजरेत आपल्याला पडावं लागणार नाही, अशी वाक्यरचना बोलू, अशी कीर्तन करू, असं भजन गाऊ की अंतकाळ जेव्हा येईल त्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलं पाहिजे, अरे घ्या त्या लेकराला, घ्या मध्ये घ्या, येऊ द्या रे त्याला, त्यानं भजन केलंय. एवढं जरी म्हटलं तरी खूप झालं ना. दुसरं करता काय, घर निघायचं झालं तर ज्ञानोबाऱ्यांचं घर निघण्यात मजा आहे. बाकी कोणाची घर तशी नाही की कोणाचंही घर आपण निघा, ज्ञानोबाऱ्यांचं घर. त्यांची लागू मज माती. आळंदीत ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात झोपलेलो कुत्रं सुद्धा निवांत झोपलेलं असतं महाराज. इतके लोक त्या विनेकरार जोडून जातात, विनामंडपात दर्शन करू, जाग सुद्धा येत नाही त्याला. तर म्हणतं घे, तुला घ्यायचं त्याचं दर्शन, मी आपला सुखे मी निजोलो गा, शून्य सारो निते त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आहे ती. आम्हाला काय गरज आहे, ज्यानं देवावर ओझं घातलं ना बस संपलं, त्याला माहिती आहे. आंधळी पांगळे बघ, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा, विश्व तोची सर्व थोडी गेला मात्रे पाप पुण्य संचिता, दुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता, काजा तुझा तुझी पाळू राजा, दिवचे गा सांगता अरे ज्यानं ठरवलंय माझं ओझं, तू काय म्हणे भार घातली यावरी, त्यानं काय हे पाहत बसायचं. तुकोबारे म्हणतात नाही, साधनं शोधू नका. साधनं शोधण्यात आमचाही खूप कालावधी गेला. नाथ महाराज आमचा फुलवारा नावाचं प्रकरण, तुम्ही त्यातलं एक चरण बघा. नाथ महाराज म्हटलं मी खूप देव फिरायचो आधी, जो कोणी भेटला या देवाला जावं तुम्हाला गुण येईल तिकडं मी जायचो. किती देव फिरले, अरे बापा बापा बापा. नाथ महाराज म्हणत सांगताच येणार नाही. ऐसी दैवते केली अनंते, नवाचा भाऊ फेडिले वो, परिते फलकट झाले शेवटी, गळा येवोनी पडिले वो, बहु जाचिले. हो फिरलो, अरे जमिनीवरचा प्रवास संपला तर विमानानं फिरलो, लवकर लवकर देव झाले पाहिजे. बहु जाचिले दुःख भोगिले, चौदेशी व्यापिले, शेवटी झाले मी उदास, सोडिली आस, धरली कास. पंढरी पाऊल जीव हर्षला, तुझ मी फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, 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 फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, जीव हर्षला, तुझ मी फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ मी फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ मी फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ मी फुलवरा बांधिला. एखादा झटका पाहिजेत महाराज, ते
ना खोलेबाचं कीर्तन चालू आहे असं मग लोकांना जाणवतं थोडं थोडं म्हणजे चालू आहे काहीतरी आता पूर्ण नाही दिलं तर मग थोडं थोडं फुलवरा बांधेल काय महाराजांचं वचन आहे. महाराज नेमकं झालं काय? अरे संतानं बोट धरल्याशिवाय देव कळत नाही. आम्ही अनेक मार्ग फिरून आलो नाथ महाराज म्हटले पण बरं झालं. मग तुम्हाला देव कसा मिळालो? वैकुंठीचे निदान ज्याचे सतीजे प्रिय करो त्याची गाठ पडली ते निधिदला भय करो त्याचे संगती गेले भक्तीने मग देखिले भीमा तिरवो परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तेने मज बोळता हात दिदला तेने माझा बोळता हात दिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा तेने माझा बोळता हात दिदला. हे बोळता हात देणारे ज्ञानोबा राय लक्षात ठेवा. हे बोळता हात देणारे पुंडलिक राय लक्षात ठेवा. म्हणून लागू त्यांची माती. काय दुसरं अपेक्षा करता आयुष्यात? अपेक्षाच करू नये. संत जीवन हे सगळ्याच रोगांवरचं औषध आहे. बस संपलं. इथून पुढे आम्हाला जावं वाटत नाही. महाराजांनी व्यावृत्ती केली इतर साधनाची. षष्टी विभक्ती. काय करावी साधने काय नव्हे एक तेने हेच करा. यावृत्ती काय काय करता ती साधन अन्यत्र नाही. नाही आम्हाला एक महात्म्याने जप करायला सांगितलं. अरे जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वारणशी मरणे वेड्या. अरे केशव माधव अच्युत वदता वैपात करणे शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग गुदकुडन पिंडलीनी कलिमल दल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेतू तोडूनी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. जाऊ नको. एक काम कर. भेदभाव तोडूनी घेतला प्रेमाचा गरळा शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. पुढं हरिस्मरणाचे निबडे अंकित केले कडे काळा. मग एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा. असं आहे. संपलं नाव. काय पाहिजे जीवनात? म्हणून काय करावी साधने तिकडं जाऊ नका. तुम्ही संतांच्या दिशेनंच चला. मी नेहमी सांगतो चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो महाराज. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो. तसे बिघडलेलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबा रायसारखा कृपाळू दयाळू अंतःकरणाचा संतच लागतो. त्याशिवाय हे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर जाऊच शकत नाही. ती काही जहागीरदारी आहे का मक्तेदारी आहे का ती आपल्या बापदादीची? आपण म्हणू शकतो ही प्रमाण माझ्या वडिलाची मिराची अरे ज्यांची होती त्यांनी तर सेवा केली. आपलं तर काहीच नाही. अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करता तो कोबारे मिळतो. हे सेवा न करणाऱ्याच्या हाताला लागलं त्याला असं वाटतं सेवा चालली. कीर्तन म्हणजे काही सेवा आहे का हो? कोणाचा उद्धार होईल? इथं कीर्तन केल्यानं पर तुम्हाला उपदेश केल्यानं विशाल महाराज खोलेचा उद्धार आज होतच नाही. विशाल महाराज खोलेला याच्या खाली उतरून स्वतःच्या उद्धाराकरता काहीतरी प्रार्थना करावी लागेल ना. या देशाच्या पंतप्रधानापासून तर या देशातल्या रेल्वे स्टेशनवरच्या फिरणाऱ्या याचकाला सुद्धा उद्धाराकरता प्रार्थना करावी लागते. ते इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी होऊन. नुसता भिकारी नाही, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचा. एकदा भिकेची अवस्था रेड्याला कळाली तरी त्याची समाधी मंदिर होतं. भिकेची अवस्था भिंतीला कळाली तरी तिचं मंदिर होतं. भिकेची अवस्था एका पाठीला टेकलेल्या दगडाला कळाली तरी त्याचं मंदिर होतं निवाशाला. काय केलं काय त्यानं? काय नाही. ज्ञानोबा यांच्या पाठीला आपला चिकटून राहिला. म्हणून आळंदीमध्ये आल्यानंतर वेळोवेळी ज्ञानोबाराय काय ऐकायचे असतात, ज्ञानोबारायच का बोलायचे असतात की त्या संत जीवनाचा काहीसा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडावा आणि साधनेच्या वाङ्मयाच्या दिशेनं आपला प्रवास सुकर व्हावा. म्हणून तुकोबारे म्हटले तुम्ही अनेक साधनाची वाट बघू नका, ती तुमच्या जीवनाकरता फलित ठरणार नाही. महाराज पण संतांकडे गेल्यानंतर आम्ही नेमकं स्वीकारावं काय? तिथं काय मिळेल? अरे उष्ट मिळालं. शेष घेईन उत्कृष्ट, शेष घेईन उत्कृष्ट, शेष घेईन उत्कृष्ट,
घेईना उत्तिष्ठ पोट पूर्णतेचा संकल्प संतांच्या उष्ट्यात. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी उष्टीच आहे, पण पूर्णतेचा संकल्प देणारी तुकोबाऱ्यांचा गाथा उष्टाच आहे ना. पण दाय धनीवरी पोट बस काय करावे साधने काय नवे एकतेने. एकदा ठरवलं ना आमचा सांभाळ करणारे हे, मग परमात्म्यापर्यंत नेऊन घालण्याची जबाबदारीच त्यांच्यावर असते. कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे. तसं मी 6 म्हटलं होतं, पण 6:30ला 6:45ला जवळजवळ कीर्तन सुरू झालं. अधिक वेळ तुम्हाला काय तिकडे, तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. इथं काय जास्त वेळ अल्पारंभेनं क्षेम करा, चालू करा आणि थांबा. म्हणजे फोकाचे 10 मार्क भेटत असतात, आणि हुशार विद्यार्थ्यांनी फोकाचे मार्क घालवू नये. भाजी तयार झाली तरी हा जाळच लावून राहिला. अरे जाऊ दे ना, झालं ना आता ते का नांदी येऊन राहिला भाजी बनवायच्या, आहे की नाही. झाल्यावर काय. तसं आता मला असं वाटतं अभंगाची भूमिका आपल्या स्पष्ट निर्देशात लक्षात आली असेल. सांभाळ करायला बोट हातात दिलं ना, ज्याचा हातात दिलंय तो जबाबदार असला की आपली पुढची जबाबदारी संपली. मग ते त्याच्याकडे यांचं चरित्र वाचा तुम्ही सजन महाराजांचं. जशा आळंदीला दिंड्या येतात, पंढरपूरला दिंड्या येतात, तशी दिंड्या जगन्नाथपुरीला नेण्याची पद्धत. सजन महाराज दिंडी सहभागी झाले. चाललेल्या दिंड्या, भजन चाललेलं. आता आमच्या मुक्ताबाईच्या पालखीत असे नियम आहे. काही ठिकाणी गावं छोटे आणि माणसं जास्त, वारकरी वाटले जातात. 2 तुमच्याकडे न्या बुवा, 4 तुमच्याकडे न्या, असं वारकऱ्यांची वाटप होते. दिंडी थांबली आणि घ्यायला आले सगळे. तुम्ही आमच्याकडे चला, तुम्ही आमच्या. एका गावात सजन महाराजांना एक व्यक्ती घ्यायला आला. तो म्हणजे तुम्ही आमच्याकडे चला, 2 गात जेवण करा, आराम करा, सकाळी काकड्याला या. बरं बरं ते म्हटले काय हरकत नाही. ते त्यांच्याकडे गेले. 2 गात जेवण घेतलं. झोप लागली त्यांना. थकलेला माणूस लगेच झोपतो महाराज. भूक ना मागे चबाना और नींद ना मागे बिछाना. भुकेला माणूस पदार्थ विचारत नाही, झोपे आलेला माणूस बिछाना पाहत नाही. भुकेलेला पदार्थ तो विचारत नाही काय आण, तो म्हणतो लवकर. आता दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री नीट कशी झोपेनो. ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावायली आहे जरा, 3 दिवस झोपशी, तुला उठवायला इंजेक्शन देणं पडीन. तू उठून काऊन नाही राहिली, उठून काऊन. मग कष्ट असतं आहे की नाही. 4 किलोमीटर पाखावात ज्याच्या गळ्यात आहे त्याला विचारा झोप कशी असते पालखी सोड्यातली. काय महाराज 4 फळावर सेवा करून आलेल्या विचारा. मंगेशबा खरं आहे की नाही. चंदू महाराज विचारा, चंदू महाराज पांचाळानं ते सेवा करतात ज्ञानोबाऱ्यांच्या. आमच्या मुक्ताबाईला 2 कीर्तन वाजवायचे रोज. झोपले सजन महाराज. झोप लागल्यावर त्या घराची मालकीन रात्री 12-12:30ला उठली आणि सजन महाराजांकडे आली. महाराज उठा. अहो तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता. ते म्हटले तुला काही लाज वाटते का, कोण तुला स्त्री म्हणेल, तुझा नवरा घरात झोपलाय वेडे. अगं तो झोपलाय, जा त्याला उठव. ती म्हणे मला हात लावायला त्याची अडचण होते, तुम्हाला आहे. ती आत गेली, पलंगाखालचा कोयता घेतला आणि सजन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुंडकं तोडलं. महाराज मुंडकंच तोडलं. रक्ताचा पाठ व्हायला लागला, लटलट कापायला लागली. सजन महाराज काय झालंय. ती म्हणे आता माझा स्वीकार करा. अगं जी बाई आपल्या नवऱ्याला मारते, आपल्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकते शरीराची भूक भागवण्याकरता, तिच्यासारखी नालायक बाई या जगात नाही. आणि आम्ही तिचा हात धरावा. आग लाव तुझ्या सौंदर्याला. तिला वाटलं नवराही मारला आणि हाही जातोय. ते बाहेर आली, नारडावर रोड सुरू केलं तिने. गाव गोळा झालं. मारला सजन महाराजांना. जग खरा खोट्याचा निवाडा करत नसतं. जग न्यायाधीशाच्या भूमिकेत न्याय देऊन मोकळं होतं. माणसं स्वतःच्या आयुष्याची वकिली करतात आणि दुसऱ्याच्या जीवनाचे न्यायाधीश होतात. दुर्दैव आहे जगाचं. चला
राजाकडे नेलं आणि सांगितलं यांनी असं असं कृत्य केलं. ते म्हटले गड्या पाहून काही वाटत नाही त्याच्याकडे. हात पुढं कर सजन. मी राजा आहे, मला नाही विलाज आहे माझा. हात पुढं केला आणि हात तोडून टाकला. दुसऱ्या दिवशी दिंडीत सहभागी व्हायचं होतं. हात नाही, रडत होते सजन महाराज. कर्म चुकलं असतं झालं असतं तर काही हरकत नाही म्हणे, पण काहीच केलं नाही गाड्या. तरी आपल्याला असा त्रास होतोय. पण सोन्याला परीक्षा असते महाराज. पण त्या यातना त्याच महात्म्याला माहिती असतात. काय हे किती पराकोटीचं दुःख आहे, स्मरणातूनच जात नाही. ते रडत होते सजन महाराज. त्रास या हात तोडल्याचा होत नव्हता. हात तोडल्यानंतर दिंडी सहभागी झाल्यानंतर ते भजन करणारे जवळ सुद्धा चालू देत नव्हते. मागवा मागवा. पाप केलं त्याचा हात तुटते काय? पाप केल्याशिवाय हातच तुटत नाही, म्हणून हात तुटला. चला माग. दिंडीच्या मागं काढून दिलं त्यांना. एकटेच चालायचे. कोणी खायला दिलं तर खायचे. झोपायला कोणाकडे जायचे नाही. आपलं मंदिरात मारुतीराजा पारावर झोपायची, रोडला झोपायची. पाणी दिलं तर प्यायचे. काही कोणाकडं पाहायचं नाही. पण हा अपमान फार दिवस सहन करायचा नाही. आता एक काम करू, जगन्नाथपुरीत जाऊन तिथं समुद्र आहे, एकदाचा जीव देऊन टाकू म्हणजे मिटून तरी जाईन एकदा कायमचं. जगाची बहुतेक त्याची इच्छा दिसते. चालत राहिले एकटे. भजनाची गोडी होती त्यांना. परमात्म्यानं पाहिलं किती त्रास आहे रे हा, इतका त्रास. जगन्नाथपुरीला जाणारा कोणीतरी एक महात्मा मागून आला आणि सजन महाराज दिंडीच्या मागे दिसले. सजन तेरा अच्छा होगा. आशीर्वाद दिला. भलं होईल तुझं, चांगलं होईल. साधूचा आशीर्वाद हा खूप बलशाली असतो महाराज. परमात्म्याचा रथ आला सजन महाराजांना घ्यायला. ते दिंडीत जाऊन विचारला का ते सजन महाराज, अरे म्हणे नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिला, तुम्ही कशाला आले? म्हणे भगवंतानं रथ पाठवला. देवानं कशाला पाठवला? अरे म्हणे त्याला घ्यायला आलो आम्ही. बरं बरं, तुम्ही कशाला आले? पण तू माणूस चुकीचा आहे. म्हटले तुम्ही बोलू नका. ते सजन महाराज कुठे सांग? म्हणे मागे दिंडीच्या, त्यांच्याजवळ गेले. बसा, परमात्म्याने बोलावलं तुम्हाला. रथात बसवलं, भगवंताच्या पायावर आणून घातलं, दर्शन घेतलं. जाऊ दे देवा, झाला आता काय, झाल्यावर काय पोटाला धरत. आतापर्यंत कुठं होता? मला एक प्रश्न विचारायचा आहे, मारायचा आहे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? यातला तू कोणता आहे? भगवंतानं सांगितलं सजन, रे हात तोडणाराही मीच आहे आणि रथात बसवणाराही मीच आहे. अरे तुझ्या पुढून गाय पळत होती, पळता पळता गायी मागं कसाब पळत होता. गाय पुढं, कसाब मागं, तू उभा होता चौकात. गाय पळून पुढं गेली, कसाबाला दिसले नाही. कसाबानं तुझ्याकडे येऊन विचारलं गाय कुठे? तू हात वळवला, या दिशेला गेली म्हटलं नाही, हात दाखवला. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गेला, गाईला मारलं. कसाबानं गाईची हत्या केली. हत्या तुझ्या हातामुळं झाली. तुला कर्माचा दंड देणं अगत्नीत होतं, अगत्य होतं, गरजेचं होतं. बरं झालं देवा बाबा, माझ्या कर्माने माझा हात तोडला. अरे पण त्या बाईनं तिचा नवरा मारला ना, त्याचं काय? मारू दे, मारला तर. अरे बाईने नवरा नाही, गाईनं कसाब मारला. वा, इकडे बैस माझ्या मांडीवर. मी? अरे हो, तोच बैस. नाही बसा वाटत, बैस. अरे निदान तुला त्रास देणारी दिंडी येईपर्यंत तर बैस. बसवलं ते सगळे वारकरी आले. अरे देवा, याला दर्शन घ्यायचंय का माझं? हो, याच्या पाया पडा. याच्या दर्शनाशिवाय तुम्हाला माझं दर्शन होऊ शकत नाही. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. आपलं पद देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे. मग विचारलं देवा, तुझ्यापेक्षाही त्या साधूने जो आशीर्वाद दिला तो खूप महत्त्वाचा वाटतो रे. अरे मला आशीर्वादाचं बळ द्यायला देव म्हणून तुझ्याकडे आलं नाही, किंवा येता आलं नाही, किंवा आलो असतो तर तुला पटलंही नसतं. साधूच्या रूपात यावं लागलं सजन. साधूच्या रूपात आलो नसतो तो तुझी वृत्ती मध्येच डगमगून तू समुद्राच्या दिशेने गेला असता. तू जगन्नाथपुरी पाहिली नसती.
ही ताकद देवाला सुद्धा संत भूमिकेत येऊन भक्ताला द्यावी लागते. म्हणून संत जीवनाचा प्रभाव आयुष्यावर पडला की देवाचं चरण अगदी सुरळीत होतं. हा त्याचा प्रत्यय, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून इतर तर ठिकाणी काय घ्यायचं, संतांचं उष्ट तर उष्ट, पण दाय धनीवरे पोट, काय करावे साधने काय नव्हे एकतेने. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, आम्ही तर निश्चयच केलाय बुवा, तुमचं काही सांगता येत नाही. कदाचित भूमिका आवडली पटली तर तुम्ही याल, पण मी माझं सांगतो तुकोबारे. काय तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चयी, काय करावे साधने काय नवे एकतेने. आम्ही निश्चयानं संत जीवनावर प्रेम करतो. आणि किती प्रेम किती कालावधी आहे. जीव ठेविला निश्चयी, येथोनी अनुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा, काय करावे साधने काय नवे एकतेने. झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता चितकला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सगळी मोठी मोठी मंडळी, अभ्यासू मंडळी आपापल्या कलेनं आपापल्या गुणानं वैभव संपन्न महाराष्ट्रामध्ये प्रवास करून नावलौकिक मिळवणारी, लोकांना डोलवणारी, नाचवणारी, गाणारी, भजन साधनेकडे प्रवृत्त करणारी अनेक अभ्यासू मंडळी विविध क्षेत्रातली इथं उपस्थित आहे. सगळ्यांनी माझं हे चिंतन गोड करून घेतलं आणि आपली मौल्यवान वेळ
या कीर्तन समारंभाला आपण दिली. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव एकनाथ तसं तुमच्या या गोड आवाजाने गायनाने या भावाने ज्ञानोबारायांनी जवळ घेतलं आणि सांगितलं फिरू द्या रे माझ्या लेकराला, विदेशात देशात महाराष्ट्रात फिरू द्या माझ्या लेकराला आणि ऐकू द्या माझ्या लेकराचं गोड आवाज. मी फिदा झालो तुमच्या त्या 6-7 चाली म्हणल्या तुम्ही एका प्रमाणाला. मी मान्य करतो माझ्या सगळ्या कीर्तनात तेवढ्या येणार नाहीत. जे आहे मान्य करा ना, त्याच्याकडे जी गोष्ट आहे ती मान्य केली पाहिजे. किती सुंदर गायलात आपण महाराज, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून फक्त एवढंच माऊलीकडे प्रार्थना करेल, जेवढं पाहिजे समाजासाठी स्वतःसाठी तेवढं सगळं तुम्हाला देवानी दिलेलं आहे. पण हे अविरत चालू राहण्यासाठी तुम्हाला भगवंताने उत्तम आरोग्य द्यावं एवढीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. जास्तीचा प्रपंच बोलण्याचा न करता सकाळी मी बोललेलोच आहे, कीर्तन केलेलंच आहे. उपस्थित सगळ्या महाराज मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. सप्ताह करायचा नाही करायचा, करायचा नाही करायचा अशा आमच्या सगळ्यांच्या चर्चा अगोदर होतात बरं का. पण असं कीर्तन ऐकल्यावर वाटतं हे कधीच बंद करू नये. बरोबर आहे ना. अशा कीर्तनात बसलं की वाटतं हे चालू राहिलं पाहिजे. बस एवढ्याच भावामुळं हा सप्ताह होतो, एवढ्याच मागच्या भावनेमुळं हा सप्ताह होत राहतो. म्हणून काही नाही, मी महाराजांना म्हटलं लागू द्या, आपल्या जवळून जरी कधी लागले तर लागू द्या, पण आपण हे बंद नाही करायचं. आपण कुठं खर्च करत नाही. आता 5 दिवस आपण आळंदीत कीर्तनं सोडून थांबलेलोच आहे ना, 1 दिवस अजून ॲड करू. एकेकाचा 1/6 दिवस अजून धरला तर काही अवघड नाही. पण समाजालाही ते घडावं. आम्ही तर समर्थच आहोत. आता एवढा मोठा सप्ताह महाराज करतात दरवर्षी, मला माहीत आहे. म्हणून आम्ही तर आहोत, पण तुमच्या सगळ्यांना ते घडावं म्हणून सकाळीसुद्धा चांगली मदत अन्नदानासाठी पारगावकर मंडळींनी केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.